नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, दगड हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देशी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, दगड हा शब्द देशी आहे. ते कसं लक्षात ठेवायचं? पहा, द ग ड पहिलं अक्षर काय आहे? द आणि द वर्ण देशी असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो. हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी लागू केला? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे लॉर्ड लिटन. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटन यांनी लागू केला. पुढील प्रश्न पहा. दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स यांनी दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते. पुढील प्रश्न पहा. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? पर्याय पहा. जीविताचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, मार्गदर्शक तत्वे, स्वातंत्र्याचा अधिकार. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार. संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न पहा. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रस्तावना. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच काय? प्रस्तावना. पुढील प्रश्न पहा. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1914. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? 1914. पुढील प्रश्न पहा. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? पर्याय पहा. चीन, ढाका, नेपाळ, हेग. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हेग. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न कमीत कमी पोलीस भरतीमध्ये 10 वेळा विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये 5 वेळा विचारला गेलेला आहे. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 6. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे रायगड. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड जिल्ह्यास म्हणतात. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी. पुढील प्रश्न पहा. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता? या ठिकाणी योग्य उत्तर आहे बीड. जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड. झाशीची राणी या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे
लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई यांना झाशीची राणी या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ घेते? या प्रश्नाचं उत्तर विचार करून द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद इतका वेळ घेते. CPUचा फुल फॉर्म काय आहे? पर्याय पहा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोडक्ट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनियन यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU. C म्हणजे सेंट्रल, P म्हणजे प्रोसेसिंग, U म्हणजे युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं 2-3 वेळा म्हणायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात राहतं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढील प्रश्न पहा. सूर्यप्रकाशाद्वारे कोणते जीवनसत्व मिळते? सर्वांना याचं उत्तर यायला पाहिजे. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जीवनसत्व ड, जीवनसत्व डी. लक्षात ठेवायचं आहे. सूर्यप्रकाशाद्वारे कोणते जीवनसत्व मिळते? तर डी जीवनसत्व मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चीनची राजधानी कोणती आहे? पर्याय पहा. न्यूयॉर्क, पॅरिस, टोकियो, बीजिंग. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.